मराठीचा आवाज पुन्हा रस्त्यावर. कन्नड सक्तीला ठाम विरोध. 70 वर्षांचा लढा अजूनही सुरूच. मराठी हक्कासाठी ऐतिहासिक मोर्चा. कन्नड सोबत मराठीलाही समान मान्यता द्या. आंदोलनकर्त्यांची गर्जना. मराठी भाषेवरती मराठी माणसावर अत्याचार होतोय, हा अत्याचार त्वरित थांबवावा. मराठी भाषेची गळचेपी थांबवा. संविधानाने दिलेला अधिकार आम्हाला द्या. कर्नाटक शासनाच्या कन्नड सक्तीकरणाच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो मराठी भाषिक नागरिकांचा सहभाग होता. मोर्चेकऱ्यांनी हातात फलक घेत सरकारी योजनांची माहिती कन्नड सोबत मराठीतही द्या. मराठी भाषेची गळचेपी थांबवावा. भाषिक अल्पसंख्याक कायद्याची अंमलबजावणी करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चेकरांनी धडक देत कन्नड सक्ती विरोधात आपली भूमिका मांडली. गेल्या 70 वर्षापासून सुरू असलेले हे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मोर्चेत बिदर, निपाणी, भालकी, बेळगाव संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणाही देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आपली मते मांडत मराठी भाषिकांच्या हक्काची ठाम मागणी केली आहे. सरांना कन्नड सक्तीच्या विरोधात आज महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले. तर गेले 2 महिने मराठी भाषेवरती जो अत्याचार केला, मराठी भाषेवरती मराठी भाषिकांच्या तर हे बंद करण्यासाठी आम्ही या ठिकाणी समस्त मराठी भाषिक आहोत. आम्ही मोर्चा करणार होतो, धर्मसंभाजी चौकातून मोर्चा करणार होतो. तरी समोर गणपती उत्सव असल्या कारणानं प्रशासन असेल किंवा हे जे अधिकारी असतील यांनी विनंती केली की तुम्ही मोर्चा करू नका, निवेदनाद्वारे तुमचं निवेदन द्या. त्याचा मान राखून या ठिकाणी आम्ही आज महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून समस्त मराठी माणसाच्या माध्यमातून या ठिकाणी डीसी सरांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आपली मराठी भाषा टिकली पाहिजे या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण धडक मोर्चा प्रमाणे निवेदन दिलेलं आहे. गेले काही महिन्यापासून जो महानगरपालिकेमध्ये जी मराठीची गळचेपी इथलं शासन करत आहे, त्या शासनाला जुगारून आम्ही 3 नगरसेवक मागच्या कौन्सिल मीटिंगमध्ये बहिष्कार घालून तिथून आम्ही बाहेर पडलेला आहे. लाज अशी वाटते की राष्ट्रीय पक्षाचे बी मराठी नगरसेवक आहेत, परंतु त्यांनी झुंकार शब्दही काढला नाही. खरोखर हे दुर्दैव. या मराठी भाषेच्या मतावरती जे निवडून येतात आणि मराठी भाषा जेव्हा आम्ही पाहिजे आम्हाला आमची परिपत्रक आम्हाला द्या, 2004 हायकोर्टचा ऑर्डर प्रमाणे आम्हाला द्या, त्या पद्धतीने पण त्याने आम्हाला गेल्या 20 वर्ष झाले अजून आम्हाला दिलेलं नाही. त्यासाठी या जिल्हा प्रशासनाला आम्ही विनंती केली आहे की येत्या महिन्याभरात जर आम्हाला आमचा जो हक्क जो दिला नाही तर आम्ही लाखोच्या संख्येनं या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक आपण मोर्चा काढणार आहे. हे आम्ही आता जिल्हाधिकाऱ्याला शांततेच्या मार्गाने या त्यांना निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन केलं होतं, पण प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत ह्या मोर्चाला परवानगी नाकारली होती. पण या प्रशासनाला एक प्रश्न मी विचारू इच्छितो. आज जे कित्तूर आणि चन्नम्मा सर्कलमध्ये ज्या संघटना बेकायदेशीररित्या येऊन त्या ठिकाणी आंदोलन करत असतात, त्या किती संघटनांवरती या प्रशासनाने आज कारवाई केलेली आहे. आणि येत्या काळात ज्या ठिकाणी
कन्नड सक्ती लागू करण्यात आलेली आहे आणि इंग्रजी आणि मराठी फलक जे काढण्यात आलेले आहेत ते त्वरित लावावेत. गेली 70 वर्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने हे आंदोलन छेडलेलं असताना कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत महाराष्ट्र एकीकरण समितीला दडपण्याचा प्रयत्न करू नये. गेली 70 वर्ष आम्ही न्याय हक्कासाठी या ठिकाणी न्याय हक मागण्यासाठी आम्ही आंदोलन छेडत असतो. इथून पुढे जर प्रशासन अशाच पद्धतीने जर आमच्यावरती दबाव आणत असेल तर कायदा व सुव्यवस्था बिघडेल याची जबाबदारी संपूर्ण या प्रशासनाची असेल. त्यामुळे या प्रशासनाने जे आम्हाला अल्पसंख्याक भाषिक आयोग आणि जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांची अंमलबजावणी या ठिकाणी करावी एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी लवकरच या विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. क्योंकि जब हमारे सीपी साहब ने आप लोगों के साथ मीटिंग किया और बोला कि आप शांति कायम रखें, तो आपने उनके बात पे गौर फरमाया और आप यहाँ पे बहुत ही शांति के साथ आए और ये मेमोरेंडम हमें सबमिट किया. तो मैं उनके तरफ से भी और जिला प्रशासन के तरफ से भी आपको आभार व्यक्त करता हूँ. इसके अलावा हमने बहुत ही लंबी बातचीत की है. इसमें 2 पहलू हैं. एक है कि जो संविधान के तहत सेफ गार्ड्स का इम्प्लीमेंटेशन करना. एज ऑफिसर्स ऑफ द गवर्नमेंट ऑफ कर्नाटका, वी आर ऑलवेज कमिटेड टू प्रोटेक्टिंग द सेफ गार्ड्स दैट आर देयर इन द कॉन्स्टिट्यूशन. इसके तहत हम कार्रवाई करेंगे, ये आश्वासन मैं आप सबके सामने देता हूँ. इसके अलावा सीपी साहब का और जिलाधिकारी होके मेरा एक ही नज़रिया है कि ये जो इशू चल रहा है इसको हम परमानेंटली एक सॉल्यूशन ढूंढें. इसके लिए हम चाहते हैं कि बॉर्डर के दोनों साइड के जो एग्जीक्यूटिव है वो बैठे, बातचीत करें एंड इसका जो परिहार है वो ढूंढ निकालें. इसके लिए भी जिला प्रशासन हम काम करेंगे. हम बस यही चाहते हैं कि इस देश में और इस राज्य में और इस ज़िले में हमेशा शांति और अमन कायम रहे. तो मैं ये आपका जो मेमोरेंडम है स्वीकार करता हूँ एंड मुझे जो ऑर्डर्स इशू करने हैं जो मैंने ऑलरेडी सीपी साहब को बताया है वो ऑर्डर मैं इशू करूँगा. धन्यवाद. भाषिक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नेमका निकाल कधी लागेल हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव.